ज्या माध्यमातून लगेच योजना असेल किंवा लेख लाडकी योजना असेल किंवा अनेक घरामध्ये अशा घटना घडलेल्या असतात. कार्यक्रमाला माननीय आमदार अरे जरा एक 2 मिनिटं थांबा. मागे फुटेज साहेब एक मिनिट. हात अडवा नको कोण गेला पिंट्या मागे जरा तुझा कॅमेरा अडवायला मागे जरा मागे एक मिनिट आणि कुठं जर गोष्टीमध्ये महिलांचा मान सन्मान ठेवत होता. साहेब किती आणि कुठल्या गोष्टींसाठी तुझे आभार म्हणून आज एक महिला अध्यक्ष म्हणून काम करत असताना गेले 7 वर्ष या संघटनेमध्ये काम करत असताना जेव्हा जेव्हा आम्ही अनेक वेळेला आपल्या घरामध्ये घटना घडलेल्या असते घडत असते आमच्या या मुलींच्या पासून संगपाळ. नमस्कार, माझे नाव आरती नेताजी संगपाळ. ही लस वयोगट 9 ते 26 वर्षापर्यंत देण्यात आली आहे. ही लस खूप चांगली आहे. गर्भाशयाचा कर्करोग होऊ नये म्हणून ही लस देण्यात आली आहे. ही लस सर्वांनी घ्यावी. ही लस शरीरासाठी खूप चांगली आहे. नेताजी संगपाळ. नमस्कार, माझे नाव आरती नेताजी संगपाळ. ही लस वयोगट 9 ते 26 वर्षापर्यंत देण्यात आली आहे. ही लस खूप चांगली आहे. गर्भाशयाचा कर्करोग होऊ नये म्हणून ही लस देण्यात आली आहे. ही लस सर्वांनी घ्यावी. ही लस शरीरासाठी खूप चांगली आहे. आरेज कागल मधून आहे. आज कागल येथे डी आर माने महाविद्यालयात लसीकरण चालू आहे. HPV लसीकरण. हे लसीकरण पुढे मुलींना गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर होऊ नये हा धोका टाळण्यासाठी सुरू केलेला आहे. हा कार्यक्रम 9 ते 26 वर्षावरील मुलींना ही लस दिली जात आहे. संगपाळ. नमस्कार, माझे नाव आरती नेताजी संगपाळ. ही लस वयोगट 9 ते 26 वर्षापर्यंत देण्यात आली आहे. ही लस खूप चांगली आहे. गर्भाशयाचा कर्करोग होऊ नये म्हणून ही लस देण्यात आली आहे. ही लस सर्वांनी घ्यावी. ही लस शरीरासाठी खूप चांगली आहे. मी ऐश्वर्या हसमुखाशी मी आता HPV ची लस घेतली. पुढे होणाऱ्या गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून ही लस देण्यात आली आहे. आज महिला दिनानिमित्त पुढे तुम्ही ही लस घ्या. ती खूप उपायकारक आहे. व्हायरसचे प्रकार आहेत. त्यातल्या प्रत्येक व्हायरसच्या एकदम आपल्याला सर्वायकल कॅन्सर होतो, पण लसीमध्ये मॅक्झिमम त्याचे ट्रेड घेतलेले आहेत आणि ही लसीचा सगळ्यांनी फायदा घ्यावा. कॅन्सर मोठा राहू दे, अर्ली कॅन्सर ज्याला म्हणतो आपण, छोटी छोटी आजाराची सुरुवात ही सुद्धा झालेली नाही. इतकं व्हॅक्सिन सेफ सुरू केल्यानंतर आम्ही एक सुरू केलं होतं की ठीक आहे, सर्वांना जे एक तालुका अर्धापूर म्हणून एक छोटासा तालुका होता, तालुक्यामध्ये सर्व महिलांना सर्व्हिकल कॅन्सर स्क्रीनिंग करूया म्हणून आम्ही नियोजन केलं होतं. पण स्क्रीनिंग महिलांनी पुढे येऊ शकलं नाहीये, ऑब्व्हियसली येऊ शकलं नाहीये. त्यामुळे आम्ही मोहीम घेतलं होतं की ठीक आहे, सर्वात जे काही अर्धापूर तालुक्यामध्ये जे काही महिला कर्मचारी आणि अधिकारी आहेत याच्यावर आम्ही स्क्रीनिंग सुरू करू. तरी सुद्धा याच भागात राहायचं असं मी ठरवलं. आणि व्हॅक्सिनची तर अलीकडची गोष्ट आहे. या 15-20 वर्षात व्हॅक्सिन जगातच तयार झालं. HPVचा शोध लागला आणि ते व्हॅक्सिन तयार झालं, आपल्याला अवेलेबल झालं. विशेषतः लग्न होईल तोपर्यंत अवैध मुलींना HPV लसीकरणाची मोहीम आज आपण सुरू केली आहे. त्या मोहिमेला उपस्थित असलेले जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे, जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कार्तिकेयन, या ठिकाणी मुद्दाम या कार्यक्रमाला उपस्थित असलेले
आपल्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक श्री चंदनवाले, आपल्या विभागाचे प्रांत श्री चौगुले, तहसीलदार श्री वाकडे, CPRचे आमचे अधिष्ठाता श्री मोरे, जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जन सभापती सुप्रियाताई देशमुख मॅडम, या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आणि ज्या ज्यांचा कार्यक्रम आला आहे त्या या माऊलीच्या सभापती अमरीन मुश्रीफ, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शीतलताई फराटके, शिल्पाताई खोत, सौ मनीषा पाटील, सौ पद्मजा भालवत, सौ माधवी मोरवाळे, सौ मंगल पाटील, रोशनी मनोज फराटके, सुषमा पाटील, शैना जत्ता, जयश्री सुनिले, वर्षाताई बन्ने, विशेषतः सर्व उपस्थित प्रमुख महिला, आमच्या तालुक्याचे सर्व प्रमुख अधिकारी ज्यांनी झोकून देऊन यामध्ये काम केलं ते आपले तालुका आरोग्य अधिकारी श्री देसाई, आपल्या महिला गट शिक्षणाधिकारी कासोटे मॅडम, या ठिकाणी ज्यांचं कोऑर्डिनेटर म्हणून आपण राज्याची नेमणूक केलेली आहे ते डॉक्टर इब्राहिम अन्सारी, शेगोकर, डॉक्टर शेगोकर या ठिकाणी उपस्थित आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आणि ते या संस्थेचे सचिव ज्यांना परवाच बालस्नेही पुरस्कारानं गौरवलं ते माझे मित्र भैयासाहेब माने आणि जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी राहिले, माफ करा डॉक्टर टोपे साहेब, नाही तर त्यांनी काय बंद केलं सगळं जिल्हाच बंद होईल माझा. ते माझ्याबरोबर मागं बसल्यामुळे दिसले नाही मला. व्यासपीठावर सर्व प्रमुख उपस्थित, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी, प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी, मोठ्या संख्येने उपस्थित सगळे प्रमुख कार्यकर्ते आणि आज जे लसीकरणासाठी उपस्थित आहेत त्या सगळ्या माझ्या मुली आणि बहिणी, बंधू-भगिनींनो, आज 8 मार्च जागतिक महिला दिन ज्याचा उल्लेख सुप्रियाताई देशमुखांनी केला. या जागतिक दिनाच्या मनपूर्वक मी आपल्या सर्व महिलांना मी शुभेच्छा देतो. आणि त्याचा उल्लेख जिल्हाधिकारी करत होते की 50% या जगामध्ये या महिलांची शक्ती आहे आणि ही शक्ती आपण सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये आपण घेतली नाही तर देश कसे गरीब होतात याचं उदाहरण अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे. आणि त्यावेळेला आपण तुलना करत होतो की आशिया खंड, अमेरिका आणि युरोप, त्या तुलनेनं अमेरिका आणि युरोप राष्ट्र आणि ते सगळे खंड पुढे का गेले की त्यांनी आपल्या असलेल्या महिलांना ती 50% जी शक्ती होती त्यांना या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये बरोबरीनं घेतलं आणि ती सगळी राष्ट्र श्रीमंत झाली. आणि आशिया खंडामध्ये आपण महिलांना चूल आणि मूल याच्या पुढे काही आपण काम दिलं नाही आणि त्यामुळे सगळे देश बरेचसेच गरीब राहिलेले आहेत. आता संपूर्ण जगामध्ये जी जनजागृती झालेली आहे, महिलांची 50% शक्ती आपण गृहीत धरलेली आहे आणि त्यांना सर्व क्षेत्रात पुढे येण्यासाठी मग आरक्षणापासून असेल किंवा सर्व क्षेत्रामध्ये आपण या शक्तीला आता सलाम करायचं ठरवलेलं आहे. आणि आज या जागतिक दिनाच्या निमित्ताने मी मनपूर्वक आपल्या सर्व महिलांना मनापासूनचा सलाम करतो, त्यांना अभिवादन करतो. आज इथं 2 फोटोची प्रतिमांची पूजन केलं आपण अहिल्यादेवी होळकर आणि जिजामाता आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्यासाठी किती मोठं काम केलेलं आहे ते आज सांगण्याचा माझा दिवस नाही. उद्या सगळ्या महिला ज्यांचा आपण आदर्श मानतो त्यांनाही मी मनापासून अभिवादन करतो. पण आज जोशी मॅडम इथं हजर आहे आणि मी मगाशी त्यांचा सत्कार करण्यापूर्वी सांगितलं की ह्युमन पॅपिलोमा व्हायरस ह्याला लस आहे
आणि ती गर्भाशयाच्या मुखाच्या लसीकरणाला हे लसीकरण केलं तर हा रोग होतच नाही असं जे जागतिक वर्ल्ड WHO जे सिद्ध केलेलं आहे त्याची माहिती त्यांनी मला कार्यक्रम करून दिली. आणि आपल्या NGO मार्फत त्या स्वतः NGO चालवतात त्या डॉक्टर्स आहेत. आणि 1980 पासून या सर्वायवल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर याबद्दल ते अभ्यास करतायत, संशोधन करतायत. WHO ला सुद्धा त्या जाऊन त्या लसीच्या वेळेला त्या उपस्थित होत्या. आणि यातले सगळे बारकावे या लसीकरणाचा किती मोठा फायदा आहे हे अनेक वर्ष त्या करतायत. म्हणजे त्यांच्या काळामध्ये ज्या लसी झालेल्या आहेत त्या अनेकांच्या मुलींची लग्न झालेली आहेत, त्यांना मुलं झालेली आहेत आणि ती किती सुरक्षित आहेत ते आता मगाशी सांगितलं. आता आमचे आरोग्य अधिकारी वगैरे मुलीला एका दिवशी इंजेक्शन केले काहीतरी येईल म्हणून ती गोळी बिळी त्यामध्ये गोळी सुद्धा देऊ नका, काही नाही, काही होत नाही. पण इतका प्रचंड अनुभव आहे. माझ्या मनोगतानंतर या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर या सगळ्या महिला कार्यक्रम घेतील. तुमच्यासमोर आमरीन मुश्रीफ शीतलताईंचं भाषण केलेलंच आहे. आणखी काय महिला दोन बोलतील आणि सर्टिफिकेट ज्यांनी लसीकरण केलेलं आहे त्याचं सर्टिफिकेट वितरण होईल. आणि त्यामध्ये मी जोशी मॅडमना आज वेळ काढून यायला सांगितलेलं आहे. कुणालाही जर काही शंका असेल, आज काय आपले पालक आलेले नाही, त्यांच्याही शंका असतील तर इथं थांबतील आणि त्यांचं पूर्णपणानं त्या निराकरण करण्याची सुद्धा त्यांनी आज वेळ मला दिलेली आहे. कारण आपला हा जिल्हाभर कार्यक्रम करणार आहोत. हे जे शिवधनुष्य उचललेलं आहे आपण जिल्ह्यामध्ये, आज जी आम्ही माहिती घेतली शाळेमधून म्हणजे विशेषतः उच्च शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्याकडून, तर 2.5 लाख मुली हे आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत ज्यांना आपल्याला लस द्यायची आहे. आणि शाळेबाहेर मुले म्हणजे ज्यांनी शाळा सोडलेली आहे त्यांना सुद्धा आपल्याला शोधून काढून त्यांना लस द्यायची आहे. म्हणजे जवळ 3 लाख मुलींना आपल्याला ही लस देण्याचा आपण शिवधनुष्य उचललेला आहे. आता जोशी मॅडमच्याकडं आणि त्याच्या कामावर मी प्रभावित का झालो ज्याचा उल्लेख मगाशी जिल्हाधिकारी आणि अनेक वक्ते करत होते, विशेषतः चंद्रवाडीने केला की या आरोग्याच्या क्षेत्रामध्ये मी 98 पासून काम करतोय. न्याय खात्याची जबाबदारी आल्यानंतर कायदा करणारा आणि हृदयविकार, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर अशा गंभीर आजारावर मोफत ऑपरेशन करण्यासाठी जवळजवळ 20 वर्ष मी घालवलेली आहेत. आणि यामध्ये हजारो लोकांचं ऑपरेशन आपण करून आणलेलं आहे. परंतु असा हा रोग आहे की याला आपण पुढे ढकलू शकतो, परंतु माणूस 100% जगेल याची गॅरंटी नाही. कॅन्सर हा फार वाईट रोग आहे. कॅन्सरवर पूर्णपणानं लस निघालेली नाही. कॅन्सर झाला तर माणसाचं मरण टाळता पुढे जाता येतं, परंतु मरण टाळता येत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ज्या ज्या वेळा माझ्याकडे या सगळ्या स्त्रिया यायच्या, सगळ्या स्त्रियांची जर कमजोरी काय असेल, लाजणं. आपल्याला काही झालं, शशिकांत खोताने जर भाषण केलं असतं तर त्यांच्या आईला हाच कॅन्सर झाला होता, त्यांनी उदाहरण सांगितलं असतं, पण वेळ मिळाला नाही. की लाजून महिला आपलं दुखणंच सांगत नाही, अंगावर पांढरं जाणं वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या ना लाजता आपण पुढे आलं पाहिजे. निदान जोशी मॅडम जर त्या डॉक्टरला तर जाऊन सांगितलं पाहिजे. आपण जेवढं टाळू तेवढा हा आजार पुढे गेला की काही याला उपाय नाही. आणि यासाठी ही जी लस आहे ही लस दिली तर WHO जाहीर केलेला आहे की एकालाही गर्भाशयाचा कॅन्सर झालेला नाही. त्यांना मुलं होण्यामध्ये अडचण नाही, त्याला कसलीही अडचण नाही. कुणी किती गैरसमज केलं तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण ज्यांना ज्यांना ही लस दिलेली आहे त्याची अनेक उदाहरणं त्या जोशी मॅडम सांगू शकते. आणि मग लोक यायचे, मग म्हणायचे साहेब काय करूया, मग आम्ही हिंदुजा हे आमचं हॉस्पिटल आहे कॅन्सरचं, टाटामध्ये काय लवकर आपला नंबर लागत नाही, हिंदुजामध्ये माझ्या कायद्यामुळं घेतात, मग पिशवी काढून टाकतात. पिशवी काढली म्हणजे कॅन्सर गेला ही डोक्यात काढा. तर त्या अंगामध्ये विषाणू पसरलेले आहेत, त्याचा उल्लेख मगाशी जोशी मॅडमने केला. आता ज्याने लग्न अजून व्हायचं आहे ते आता नशिबान आहेत, त्यांना ही लस निघाली. लस दिल्यामुळं तो टळेल. ब्रेस्ट म्हणजे स्तनाचा कॅन्सरची लस ही अंतिम टप्प्यात आहे.
कालच आपल्या जे पी नड्डा आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केलं की येत्या 1-2-3 महिन्यामध्ये ही लस येईल. ही आली तर ही लस आपण देऊ. आज आपण देतोय ते फक्त गर्भाशयाचं सर्वायवल कॅन्सरची लस देतोय. यामुळे कुठलाही कॅन्सर होणार नाही याची हमी जोशी मॅडमच्याकडून मी देतो. कोणी आपल्या देशातले डॉक्टर देतील. आता जे स्क्रीनिंग आहे ज्यांचं लग्न होऊन गेलेलं आहे पण त्यांनी लस घेतलेली नाही कारण ते लसच निघाली नव्हती. मला वाटतं त्यातली 12 वर्षापासून ती लस देत आहे. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये 3-4 हजार स्वतःच्या पैशाला आणून म्हणजे फाउंडेशन आहे त्यांचं त्या लस देत आहे. इतकं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. तर आता यामध्ये मी अनेक वेदना बघितलेल्या आहेत. मग एखादा कॅन्सर झाला डिटेक्ट झाला की मग त्याला केमो देतात, त्यानंतर रेडिएशन देतात, अक्षरशः अंग जाळून काढते. मी परवा उत्तूरला एक बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखाधिकारी होत्या. 58व्या वर्षी त्यांना हा कॅन्सर झाला गर्भाशयाचा. तर त्याच्या घरात एक मंडळी सांगत होती मला की इतक्या कळा आणि इतका म्हणजे मग जीवनच नको. म्हणजे औषधापेक्षा हा जो इलाज आहे तो केमोचा आणि रेडिएशनचा तो इतका वाईट आहे. जगण्याची उर्मी इच्छाशक्ती जरी असले तरी हा रोग फार वाईट आहे आणि तो टळावा म्हणून हा आमचा प्रयत्न आहे. आणि थोडीशी आम्ही कवच कुंडलं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. कृपया आणि हे जिल्ह्यामध्ये राबवायचं आपण ठरवलं. मला या निमित्ताने सगळ्यात पहिल्यांदा आभार मानायचे आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांनी अतिशय चांगल्या सवलतीच्या दरामध्ये ही लस उपलब्ध करून दिली. कारण ते दर काही मी सांगणार नाही कारण त्यांची जवळजवळ 20 देशामध्ये ही लस जाते. त्यांच्या धंद्यावर परिणाम होईल आणि ते म्हणाले तुम्ही जर काय सांगितलं तर माझी लिस्टेड कंपनी आहे माझ्या सेल्सवर परिणाम होईल. त्यामुळे ही गुप्त गोष्ट आहे ही आपण जाहीर करणार नाही. पण त्या दोघांचे मी मनपूर्वक मी आभार मानतो. आणि आपण मी दानशूर लोक जे कंपन्या ज्या मोठ्या फायदा मिळवतात आणि त्यांना CSR मधून निधी द्यायचा आहे त्यांनी यामध्ये भाग घ्यावा. कारण आपण जिथं आता शिवसाहेब म्हणाले की आमच्या 32,000 मुली आहेत तर 32,000 आम्ही त्यांना डोसेस उपलब्ध करून देऊ. आज तालुक्यामध्ये आमच्या सुरुवात आपण केलेली आहे आणि आमचा तालुका 6 एप्रिलला रामनवमीला संपवायचं नियोजन भैया माने आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. त्याच वेळेला सर्व जिल्ह्यामध्ये जर चालू होणार असेल तर त्याचंही नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी पिंपळे साहेब आपल्या सुप्रियाताई देशमुख यांनी बसून करावं. मला वाटतं आज आणि उद्या त्यांची सुट्टी आहे त्यानंतर 2 दिवसांना बसून पुन्हा एकदा या जिल्ह्याचं नियोजन करायचं आणि या 3-4 महिन्यामध्ये संपूर्ण जिल्हा हा लसीकरणानं करून या माझ्या सगळ्या मुलींना आणि बहिणींना कॅन्सरमुक्त करण्याचा एक प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि हा यशस्वी व्हावा अशी परमेश्वरची मी प्रार्थना करतो. आणि मला वाटते आता दुधंगा विद्यालय 100% मी त्याचा आभारी आहे की तिथं 100% मुलींनी आज लस घेतलेली आहे. मी तिथं जाणार आहे. तिथं सरलादेवी, शाहू हायस्कूल, YG घाटगे आणि दत्त विद्या मंदिर, समर्थ विद्यालय इकडं आता एवढ्या ठिकाणी लस चालू आहे. तर मी 1-2 शाळेत जाईन. बाकीच्या माझी महिलांना विनंती आहे की आज ही लस होईतोपर्यंत यांनी जरा थोडं यामध्ये क्षेत्रता येईल. तुम्ही सगळीकडे जरा थोडं जाऊन या, त्या मुलींना भेटा, त्यांना सर्टिफिकेट द्या आणि आमचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण अमरीन तुम्ही भाषणं थोडी करा आणि सर्टिफिकेट देऊन मुलींना घरी घालवा. वाटतं लस बऱ्याच लोकांनी आता घेतली आहे विद्यार्थ्यांनी. संपला काय मला लगेच नाश्ता बिष्टा दिला की नाही. मी सर्व या शाळेचाही आभारी आहे. त्यांनी सगळ्यांनी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. कारण मी जोशी मॅडमच्या इथं गेलो त्यावेळी त्या नाश्त्यात देतच होत्या. नाश्ता मॅडम जोशी मॅडम तुम्ही नाश्ता देत होता की मी गेलो त्यावेळेला नाश्ता दिला होता त्यांनी. त्यामुळे मी इथं सगळ्यांना म्हणजे बाबा नाश्ता घ्या आणि 5-10 मिनिटं बसून त्यांना सोडा. पालकाची सही घेतल्याशिवाय आपण लस देत नाही. या सगळ्या उपक्रमाला आपण सगळ्यांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याबद्दल हो तर मी मनपूर्वक आभारी आहे. तालुक्याचं नियोजन आता सगळ्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे, जिल्ह्याचं नियोजन केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की हा सगळं लसीकरण जिल्ह्यातलं संपल्यानंतर या ज्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे
त्यांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आणून त्यांच्या हस्ते करण्याचं माझं आयोजन आहे. या सगळ्याच अधिकाऱ्यांना आम्ही निश्चितपणे मानपत्र देऊ आणि एक चांगलं काम केल्याबद्दल आम्ही त्यांना निश्चितपणानं त्यांचा आभार आणि धन्यवाद मानू. राधिका जोशी मॅडम यांना आपल्या देशानं पद्मश्री पुरस्कार द्यावा अशी मागणी मी या निमित्ताने करतो. तर या बाबतीत माझ्यासारख्या वैद्यकीय शिक्षण खात्याच्या मंत्र्याला सुद्धा त्यांनी ही कल्पना करून दिली. त्यांनी स्वतः मला बोलावलं आणि सगळा त्यांनी मला दाखवलं. मी त्यांचाही मनपूर्वक आभारी आहे. आणि या कार्यक्रमानंतर त्यांना कोणाला शंका विचारायची असतील जोशी मॅडम थांबतील. हा कार्यक्रम सर्टिफिकेटचा दिल्यानंतर कुणाला पालकांना त्याला शंका विचारायची आपण विचारू शकता. आणि पुन्हा एकदा विनंती करतो, जागतिक महिला दिनाच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपली रजा देतो. जय जय महाराज. जयंत पाटील साहेबांचं भाषण मी ऐकलं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही लाडक्या बहिणींचं जे जाहीर केली योजना त्यामध्ये 2.5 लाख उत्पन्नाची मर्यादा आपण घातलेली होती. त्यामध्ये पिवळं कार्ड आणि मिश्री कार्डातून महिलांना आपण वगळलेलं होतं. परंतु आम्ही त्यावेळी म्हणालो होतो एखादी श्रीमंत घरातली बाई विशेषतः आता त्या काय अर्ज करणार नाहीत, परंतु अंबानी अडाणी अशासारख्या कुटुंबाच्या महिलांनी जर अर्ज केला इन्कम टॅक्स तर त्या किंवा डबल घेणाऱ्या म्हणजे संजय गांधीमध्ये बी घेत आहेत आणि इकडेही घेत आहेत त्या आपोआपच फिल्टर लावल्यानंतर ऑनलाईनमध्ये ते बंद होणार आहे. म्हणजे ही योजना सुरू राहणार आहे. योग्य वेळेला 21 रुपये महिन्याला आम्ही करणार आहोत. आणि या लाडक्या बहिणीने आम्हाला सत्तेवर बसवलेलं आहे. याच लाडक्या बहिणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा युतीचं शासन आणण्याच्या राहणार नाही. तर धनंजय मुंडे यांनी कृषी घोटाळा केला जिल्ह्याकडे मागणी असं केलेली आहे. जी जबाबदारी देते ती स्वीकारायची, परंतु ती आपल्या त्या मर्यादित असावी. कारण वय वर्ष माझं बघता ते जरा मला टक्क्यात असावं. एकाही लाडक्या बहिणीचं अनुदान आहे ते बंद करू नका आणि बजेटमध्ये यामध्ये घोटाळा होणार नाही याची काळजी घ्या असा एक सल्ला जयंत पाटलांनी. आज महिला दिनाबद्दल बोलू आपण. पण सुरेश दसांनी ईडीकडे तक्रार केली आता या सगळ्या अडचणीत वाढ होते. ठीक आहे, ते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बोलावून काय करतील, मार्ग काढतील. आपापच्या युतीमध्ये असं असणं बरोबर नाही, योग्य नाही. आज महिला दिनाच्या निमित्ताने आपण आपला देश कसा समर्थ होईल त्यावर चर्चा करूया. ज्यांचं राहिलेलं आहे ते टेक्निकल कारणामुळे राहिलेलं आहे. मी परवाच अजितदादा पवारांचे बोललो, पुण्याची केवायसी पूर्ण नाही, त्यांनी बँक नंबर चुकी दिले होते, ते परत दुरुस्त करून त्याला अनुदान दिलं जाईल. आपण विरोध म्हणला हा सोलापूर जाणार नाही असं म्हटलेलं आहे, तरी देखील खूप मोठ्या प्रमाणात मेळावा होतो. हे बघा, मी विरोध व्यक्तिगत माझा विरोध नाही. लोकसभेच्या वेळेला ज्या ज्या ठिकाणाहून हा रस्ता गेला तिथं मतदानामध्ये कमी आकडेवारी आपल्याला प्राप्त झाली होती. शेतकऱ्यांचा फार मोठा विरोध होता. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला 2-3 ठिकाणी अडवण्यात आलेलं होतं. त्यामुळे शेतकरी जर तयार झाले असतील, त्यांना जर जास्त किंमत मिळणार असेल आणि त्यांचा शेवटी ही लोकशाही आहे, कुणाला रस्ता हवा कुणाला नको, त्याच्यामध्ये आता लोकांनी ठरवायचा आहे रस्ता हवा काय नको. आता राजकारण्यांचा काही विषयच नाही. आम्ही त्यावेळेला लोकांच्या इच्छेका तर रद्द करण्यामध्ये पुढाकार घेतला. आज जर त्याच लोकांना तो रस्ता पाहिजे असेल, चांगला मोबदला मिळणार असेल तर म्हणत असतील, तर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सांगावं बाबा आता काय करावं. त्याप्रमाणे लोकांना इच्छेला आम्ही मान आणि सन्मान देणारी माणसं. तर 12 तारखेला याच विषयामध्ये विरोधकांकडून मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील आता या सगळ्या मोर्चाला पाठिंबा दिला. नाही, आता हे बघा, विरोध हा पहिला होता. आता काही दिवसापासून याला समर्थनात काही शेतकरी पुढे आलेले आहेत. तर लोकशाहीमध्ये कुणाला पाहिजे कुणाला नाही हा भाग आता चालू नेलं. सरकार शासन निर्णय घेईल, परंतु लोकांची इच्छा शेवटी हाच लोकप्रतिनिधीचं काम करण्याचं आहे ना. वाशिमचं पालकमंत्रीपद मिळालं तेव्हा नाही, मी त्यावेळेला असं म्हणालो होतो की 750 किलोमीटर अंतरावर वाशिम जिल्हा आहे, तिथं त्या लोकांना न्याय देणं मला शक्य नाही. आमचे नेते अजितदादा पवारांना मी त्याच वेळा सांगितलेलं होतं आणि त्यानंतर मी वाशिमला आजपर्यंत गेलेलो नाही. आता मार्च महिना आहे, तर मी अजितदादांना परवा पुन्हा विनंती केली, या मार्च महिन्याचं विकास निधी आपल्याला हे करायचं होतं, लवकरात लवकर दुसरी व्यवस्था आपल्याला करावी लागेल. त्यावेळेला सुद्धा मी झेंडावंदनला गेलो. मला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा सन्मान करायचा होता. मला विनाकारण माझ्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांना असं करणं आणि असं पत्रिकेमध्ये छापून येणं ही गोष्ट मला त्यावेळा बरी वाटली नव्हती, म्हणून मी काही जाहीर केलं नव्हतं. पण माझ्या भावना मी योग्य स्तरी पोहोचवलेल्या आहेत.
मला वाटतं दुसरी काहीतरी जबाबदारी ती देते. वाशिमचं पाहिलं